नमस्कार, आशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीचा गोड आंबट तिखट असा छुंदा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, आपण कैरी घेतलेली आहे। अर्धा किलो कैरी मी स्वच्छ धुवून पुसून किसून घेतलेली आहे साल काढून। 1 वाटी साखर घेतली आहे, 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, काळं मीठही मी इथे घेतलेलं आहे, लाल तिखट आणि जिरेपूड। जिरे भाजून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे। आता आपण एका कढईमध्ये कैरीचा किस टाकून घेतलेला आहे। आता त्यात 1 वाटी गूळ टाकून घेणार आहोत आपण। गॅसची फ्लेम ही मीडियम कमी राहू द्यायची। फुल गॅसवर हा छुंदा करायचा नाही, नाहीतर तो जळेल। आता साखरही टाकून घेतली आहे। आता हे गूळ आणि साखर वितळेपर्यंत आपण चाळून घेणार आहोत। चांगले कमी गॅसवर हे शिजूनही जाईल आणि गूळ आणि साखरेचा चांगला पाकही तयार होईल। हे आता लिक्विड थोडंसं तयार झालेलं आहे। आता आपण यात चवीनुसार मीठ, काळं मीठ टाकून घेणार आहोत। काळं मीठ थोडंसं जास्त टाकायचं आणि आपलं साधं मीठ आहे ते कमी टाकायचं। काळ्या मिठाची चव ही छुंद्यासाठी छान लागते। आणि त्यात लाल तिखटही आपण टाकून घेणार आहोत। लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि जिरे पावडर टाकायची आहे। जिरे पावडर टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गूळ साखरेचा पाक तयार होईल इथपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। त्याच्याबरोबर कैरीचा किसही शिजेल। आता चांगला आपला पाक झाला की नाही ते आपण चेक करून घेणार आहोत। आता गूळ साखरेचा एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। एकतारी पाक तयार झालेला आहे। आता आपण तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। हा छुंदा खूपच छान लागतो। तुम्ही हा कैरीचा छुंदा पराठा, चपाती किंवा पुरीसोबत खाऊ शकतात। हा 6 महिने ते वर्षभर टिकतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।